आज दिनांक 22/2/2022 आणि 198 व 198 पुष्प आपण भारतीय संविधान पारायणाचं सलग आज गुंफणार आहोत. भाषा हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. माणसाच्या अभिव्यक्तीचा अधिकार ज्याला आपण म्हणतो, तो थेट माणसाच्या भाषेशी, त्याच्या व्यक्त होण्याशी निगडीत आहे. म्हणून अभिव्यक्ती इज इक्वल टू भाषा असं संबोधलं तर काही गैर नाही. आणि आजचा जो प्रश्न आहे तो या अनुषंगाने महत्वाचा आहे की याचं कसं कसं राजकारण होत गेलं आणि राजकारणाचे पैलू या भाषा प्रांतामध्ये ज्या पद्धतीत शिरले त्याच्यावरून काही ठिकाणी काही घटना काही वाद हे चिघळलेले आपल्याला दिसतात आहे. आणि भारताची रचना जेव्हा भाषावार प्रांत रचना म्हणून एक तत्व अडॅप्ट केलं, त्याच्या मागचं प्रिन्सिपल काय होतं तेही आपण याच्यामध्ये विवेचनात घेतलेलं आहे याच्या आधी, पण त्याची एक सारांश उजळणी आपण आजही या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात करूया की त्यावेळी असं काय झालं होतं. प्रश्न महत्वाचा असा आहे की माणूस म्हणून जीवन जगत असताना आपलं अस्तित्व या भूतलावरचं न्याय्य ठरवत असताना त्याला व्यक्त होणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचं व्यक्त जर तो झाला नाही तर अस्तित्वाला जनावरासारखी किंमत आहे, किंबहुना त्या अस्तित्वाला मानवी अस्तित्व म्हणता येणार नाही. म्हणून व्यक्त होणे, व्यक्त का व्हावं? कारण त्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे. हेच माणसाचं वैशिष्ट्य इतर प्राण्याहून वेगळं असं आहे की तो विचार करतो, त्याला भावना आहेत, त्याच्यामुळं त्याला व्यक्ततेचं माध्यम सुद्धा दिलेलं आहे. एखादं प्रेशर कुकर नुसतंच प्रेशर वाफ आतमध्ये तयार होते आणि त्याला शिट्टीच वाजवायला नाही आहे तर ते फुटून निघेल. तशा प्रकारचा हा प्रांत आहे की जिथे विचार आणि भावना तुमच्या मनामध्ये येतात तेव्हा तुम्हाला व्यक्त होणं भाग आहे. म्हणून व्यक्तता ही माणसाच्या अस्तित्वाला जडलेली अभिव्यक्तीपूर्वक गुणधर्माची एक असाधारण अशी मीमांसा आहे. आणि याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यक्त जर झालं नाही तर काय होईल याचा विचार करा, तुमच्या लक्षात येईल की जीवन हे कसं कुंठित होऊन जाईल. म्हणून व्यक्त होणे हे महत्वाचं आहे. आणि आता व्यक्त होण्याचं साधन काय, कसं व्यक्त व्हावं? तर सगळ्यात पहिलं शब्द, वाक्य, भाषा. आता ही शब्द, वाक्य, भाषा कशा जन्माला आल्या? तर याला भौगोलिक एन्व्हायरमेंटल वातावरणाचा जो तिथं परिणाम आहे त्या परिणामातून जे काही निसर्गाचे वेगवेगळे नाद प्रनाद माणसाने ऐकले, अगदी आधी अनादी कालापासून त्यांनी ऐकले आणि त्याच्यावरून त्याला सुद्धा बोलण्याची इच्छा व्हायला लागली. आपण जसं लहान मुलांच्या शब्दातून तोंडातून शब्द पडत असताना त्याला बोबडेपणाने अल्लू अल्लू बाळा बाला कोण मम्मी बाबा पप्पा बाबा बाबा बोल बाबा, मग तो बोल लागतो बाबा. हे अशा प्रकारचा नाद जो आपण ऐकतो तो आपण बोलतो. जे बहिरे असतात ते बहुतांश लोक मुके पण असतात. म्हणून एकदा जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही काहीतरी ऐकलं पाहिजे. ऐकल्यानंतर तशी सिस्टीम तुमच्या मज्जातंतूंची ऍक्टिव्हेट होऊन तशा प्रकारचे शब्द आपणही काढू शकतो का? ही एक उपजत उर्मी माणसाच्या जैविक सूत्रांमध्ये असल्यामुळं त्याला बोलण्याची एक उर्मी येते आणि त्याला बोलावं लागतं. काय बोलावं लागतं? जे ऐकलं ते बोलावं लागतं. ऐकावं कुठून लागतं? ऐकावं निसर्गातून लागतं. हा निसर्ग कुठला आहे? हा भौगोलिकतेतला आहे. हा अवतीभोवतीची परिस्थिती जाणून देणारा आहे. आणि म्हणून ज्या प्रांतामध्ये, ज्या भागामध्ये झाडाला झाड म्हटलं किंवा दुसऱ्या माणसाने दरख्त म्हटलं, तिसऱ्या माणसाने अजून काहीतरी नाव घेतलं त्याचं तेलुगूमध्ये, तामिळमध्ये झाडाला अजून काहीतरी एक वेगळं नाव दिलं. ही वेगवेगळी नावं आली कशामुळे? ही नावं अशामुळे आली की त्याला तिथे प्रतिवादित झालेला म्हणजे प्रतिनादित, प्रतिवादित, प्रतिनादित त्याने नाद ऐकला, त्या नादावर प्रतिनाद त्याला करावासा वाटला आणि तो प्रतिनाद इको साऊंड, तो प्रतिनाद त्यांनी कसा केला? म्हणजे प्रतिवदन झालं.
त्याने ऐकलं आणि त्याने वदन झालं. तर ती झाली भाषेची मूळ निर्मिती, माणसाच्या अभिव्यक्त गुणधर्माची एक अलौकिक अशी गुणधर्मिक गुणसत्वांची किंमत, आणि ती भाषेत रूपांतरित झाली. आणि म्हणून अशा रीतीने जेव्हा भाषेचं तुम्ही सखोल मुळात जाऊन त्याचं बीज कुठे असेल असा विचार जेव्हा करता, तर तुम्हाला तो विशिष्ट प्रांत दिसतो. आणि असं लक्षात येतं की एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागामध्ये अमुक एक भाषा बोलली जाते. आजही कुठला आदिवासीचा प्रांत, डोंगर दऱ्यामधला एखादा अनुसूचित क्षेत्राचा एरिया जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर तिथल्या लोकांची भाषा कुठली आहे याचा अभ्यास होतो. बोली भाषा हा प्रघात, जसं आपण सांगितलं की बोली भाषा ज्या प्रांतातल्या आहेत वेगवेगळ्या, त्या भाषांना सुद्धा राज्यनिहाय एक रिकॉग्निशन, एक आयडेंटिटी, एक ओळख दिलेली आहे. आणि राज्याची भाषेची सूची आहे तशी ती संघ राज्याची म्हणजे केंद्र शासनाची सुद्धा भाषेची सूची आहे. आणि आपण भाषा या प्रांताचा असा विचार करत असताना जेव्हा असं ठरलं आणि घटनापीठासमोर हे मांडण्यात आलं की प्रांत, भाषावार प्रांत रचना आपण केली पाहिजे संघराज्य निर्माण करत असताना, फेडरल स्टेट ऑफ इंडिया निर्माण करत असताना, आणि म्हणून भाषेनुसार प्रांत निर्माण करण्यात आले. आता इथे काही जे बॉर्डरचे प्रांत आहे, हरियाणा पंजाब असेल, तेलंगणा आंध्र असेल, कर्नाटक महाराष्ट्र असेल, असे बहुतेक प्रांतामध्ये जे बॉर्डरचे काही प्रांत आहे, तिथे देवाणघेवाण फार चांगली भाषेची आपसामध्ये होत असल्यामुळे दोन्ही भाषा या बोलल्या जायच्या. म्हणजे दोन्ही भाषा आता जरी तुम्ही बघितलं तर नागपूर आणि मध्य प्रदेश याच्यामध्ये फक्त काही किलोमीटरचं अंतर आहे की दुसरं राज्य बदलतं आणि इकडे महाराष्ट्र सुरू होतो. महाराष्ट्राची मराठी आहे, ती मराठी मध्य प्रदेशातल्या संसद, छिंदवाडा, पांढुर्णा वगैरे या सगळ्या गावांमध्ये बोलल्या जाते आरामात. तसंच नागपूरच्या भागामध्ये हिंदी तितक्यात उत्सुकतेने बोलल्या जाते किंवा वापरली जाते, किंवा नागपुरी हिंदी किंवा बंबईया हिंदी असा जो प्रकार आहे, तर हे असे सरमिसळ सहसा जास्त हे बॉर्डरवर झाली. मग तिथे डिस्प्यूट असा निर्माण झाला की हा भाग महाराष्ट्रामध्ये पाहिजे, तो भाग कर्नाटकमध्ये पाहिजे. असे जे डिस्प्यूट निर्माण झाले प्रांताचे हद्दीवरून, ते डिस्प्यूट त्याच्यावर समित्या नेमल्या गेल्या, समितीचे निर्णय झाले. समितीचे निर्णय झाल्यानंतर आपल्या घटनेच्या संविधानाच्या शिरस्त्याप्रमाणे ते निर्णय संसदेसमोर गेले. संसदेने त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा तो झाला नाही. मग काही वेळा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टाने परत बॉल संसदेच्या कोर्टमध्ये आणून टाकला. अशा या सगळ्या गोष्टी होत राहिल्या आणि हे प्रश्न चिघळत राहिले. आता हे प्रश्न सोडवले जाऊ शकले नसते का? हे प्रश्न सोडवण्यामागे संविधानामध्ये तरतुदी नाही आहेत का? तर संविधानामध्ये तरतुदी आहे. आपण जेव्हा आंतरराज्य वाद आणि त्याच्यावरचे लवाद प्रवाद हे सगळे बघितले, सुप्रीम कोर्टाला, संसदेला हे अधिकार आहेत, ते करू शकतात आहे. पण नंतर त्याच्यात शिरलं ते गोंडस नावाचं राजकारण, आणि राजकारण याच्यामध्ये शिरल्यानंतर त्या गोष्टीचं राजकारण व्हायला लागलं. म्हणजे तिथं कुठले भाषिक आहे? मराठी भाषिक आहे. मराठी म्हणजे कोणता? आमचे लोक म्हणजे गेले आणि शिवसेनेने तिथं आपला झेंडा काढला. तिकडचे लोक, तिकडच्या ज्या काही लोकल पक्षांच्या असतील त्यांनी येऊन त्यांचे झेंडे काढायला सुरुवात केली. अशा रीतीने दंगली, मग त्याच्यामध्ये काही वाद प्रवाद, वावदुकी निर्माण करणारी भाषणं राजकारण्यांची, पेपर मधले रखाणे, त्याच्यावर डिबेट, हे सगळं सुरू झालं. प्रश्न असा आहे की संविधानात तरतुदी आहेत की नाही असे वाद संपवण्याच्या. तर 100% संविधानात तरतुदी आहे. पण संविधानिक नीतिमत्ता जर खुंटीवर टांगून ठेवली असेल आणि ती नीतिमत्ता वापरून तुम्हाला तिथल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे नसतील, किंबहुना ते प्रश्न आहे तसेच ठेवायचे असतील, तर तुम्हाला या भाषेवरून, प्रांतावरून निर्माण होणाऱ्या वादात राजकारण करण्याचं जास्त स्वारस्य आहे. आणि केवळ राजकारणाच्या भुकेपायी
तुम्ही हे प्रश्न सोडू देत नाही, ही झाली तुमची संविधानिक अनैतिकता. संविधानिक नीतिमत्ता जर असती तर तुम्ही हे प्रश्न सोडवले असते. प्रत्येकाला असं वाटतं की हा प्रश्न आपण भिजत ठेवला तर हा राहील, तर याचा आपल्याला मागे पुढे फायदाच होईल. मागे पुढे या प्रश्नातून काहीतरी आपण आपला राजकीय पोळी भाजून घेऊ. अशा प्रकारची जी आपली एक वृत्ती आहे, ज्याला हिणकस वृत्ती म्हटली पाहिजे खरं तर. आरशात जे आपला चेहरा बघितल्यानंतर आरसा जसं स्पष्ट सांगतो, तसं एक संविधानाचा आरसा घेऊन त्याच्यात तुम्ही भाषा आणि प्रांतवार प्रश्न हे वाद का मिटले नाही हे पाहण्यासाठी आपल्या चेहऱ्याचं परीक्षण कराल, तर आरसा तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की आपण आपल्या या हिणकस वृत्तीमुळे हे प्रश्न सोडवू शकलेलो नाहीये. हे प्रश्न सुटले जाऊ शकतात. याच्यावर अजून एक तोडगा महत्वाचा सांगण्यासारखा असा आहे की वाजपेयींचं जेव्हा सरकार होतं, तेव्हा एक असा प्रस्ताव संसदेमध्ये सादर करण्यात आला होता की प्रांत आणि भाषा हे समीकरण बदलून टाकायला पाहिजे भारतामध्ये. आता भारतामध्ये 50हून अधिक वर्ष झालेली आहे स्वातंत्र्य मिळून. या 50 वर्षामध्ये अर्धशतकामध्ये आपण बऱ्या प्रकारे प्रगती केलेली आहे आणि खूप वेगवेगळ्या माध्यमातून आपण पुढे जात आहोत. अशा वेळी आपण हे नवीन प्रांतवार रचना करावी, जेणेकरून प्रांतामधले भाषेमधले जे वाद आहे ते वाद निघून जातील. आणि म्हणून या ठिकाणी एक असं ठरवण्यात आलं की पूर्ण जो भारत आहे, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचा आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा, त्याचं क्षेत्र लक्षात घेऊन प्रत्येक राज्याला प्रांतवार नाव देत असताना त्या प्रांताचं ते क्षेत्र एक चौकोन जर असा काढला, एक अक्षांश, आणि त्याला डिव्हाइड केला हॉरिझॉन्टल लाईनने, तर भारताची जशी आपल्याला समान प्रांतवार रचना करता येईल केवळ आणि केवळ भौगोलिक तत्वानी, ती केली गेली तर होऊ द्या एका राज्यामध्ये 4-5 भाषेचे लोक असतील, त्या 5ही भाषांना राज्य सरकार अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकतं किंवा त्या भाषांमध्ये त्यांचे कारभार होऊ शकतात. त्यानुसार हा एक प्रयत्न झालेला आहे. अशा दृष्टीनं प्रयत्न झाला नाही हे म्हणणं बरोबर नाही. असा प्रयत्न झालेला आहे, पण त्यावेळी ते बहुमताने असं विधेयक पास होऊ शकलं नाही. ते तसंच भिजत घोंगडं राहिलं. नंतरच्या काळामध्ये असा काही प्रस्ताव आल्याचं दिसत नाही. तिथे जो प्रतिवाद झाला होता की अशी उभी आडवी क्षेत्रफळीय रचना, भौगोलिक क्षेत्रफळीय रचना का करू नये? कारण त्यासाठी जर एखाद्या राज्यामध्ये 3-4 भाषेचे लोक आले, तर त्या राज्याला त्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी जी एक भाषा एक प्रमाणता ठेवली पाहिजे, ती प्रमाण शोधावं लागेल. आणि ती प्रमाण भाषा जर समजा आता तेलुगू, कन्नड आणि मराठी असे काही लोक एकत्र आले असतील, तर ते आपसात त्या भाषेचा अभिजात दर्जासाठी वाद सुरू होईल. आणि कुठली भाषा ही राजभाषा असावी, ऑफिशियल लँग्वेज असावी सरकारची, याच्यावर वाद सुरू होतील. आणि प्रचलित वाद बघता आज जे वाद भाषेचे आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाहीये, हे जे वाद आहे या वादामध्ये परत ते गटांगळ्या खाऊन आपण आहे त्याच्यामध्ये प्रांत आणि भाषा या 2 डायमेन्शनवर सरमिसळ करून अनेक कॉम्प्लिसिटीज, अनेक क्लिष्टता निर्माण करू. आणि या क्लिष्टतेतून मार्ग काढण्यापेक्षा आपल्या आता ज्या क्लिष्टता आहेत की प्रांतातले जे भाषिक वाद आहेत, ते भाषिक वाद किंवा भाषेतले जे प्रांतिक वाद आहेत, ते प्रांतिक वाद आपण एकत्र बसून कमिटीच्या माध्यमातून वगैरे सोडवतो, तेच ठीक आहे. पण आताचे जे प्रांतवार भाषा रचना आहे, त्याचा एक उपयोग अनन्यसाधारण असा आहे की प्रत्येक राज्याला त्याची एक राजभाषा आहे आणि त्या भाषेमध्ये त्या राज्याचा कारभार चालतो. इतरही भाषा त्या ठिकाणी जसं अनुच्छेद 348, 47, 46 मध्ये आपण बघितलं की एखाद्या प्रांतामध्ये एखादी भाषा बोलली जात असेल आणि ती त्याच संख्येने त्याची नोंद घ्यावी अशी असेल, पर्याप्त असा शब्द वापरलाय, पर्याप्त संख्येचे लोक जर एखादी भाषा बोलत असतील, तर त्यांच्यासाठी जे शासन प्रशासकीय नियम असतात ते नियम त्यांच्या त्या भाषेमध्ये असले पाहिजे. तसा अधिकार राष्ट्रपतींना आदेश देण्याचा आहे. म्हणजे जे लोक
दुसरी भाषा बोलतात, राज्याच्या राजभाषे व्यतिरिक्त दुसरी भाषा बोलतात, त्यांनाही समावेश करून घेणारं, अकोमोडेट करून घेणारं तत्व तुम्हाला संविधानामध्ये दिसतं. त्याचप्रमाणे राज्याला सुद्धा मुभा आहे. आता एका राज्याने जर समजा 3-4 भाषांमध्ये कारभार करतो म्हटलं, तर एका भाषेमध्ये कदाचित एखाद्या शब्दाचा अन्वयार्थ वेगळा असेल, दुसऱ्या भाषेमध्ये तो अन्वयार्थ वेगळा होईल. म्हणून कायदा आणि नियमाची जी समानता आपल्या संविधानाने आपल्याला आखून दिलेली आहे, ती आपल्याला पाहता येईल की नाही? तो एक महत्वाचा प्रश्न आहे. सरतेशेवटी आपण संविधानामध्ये समानतेचं, बंधुतेचं, स्वातंत्र्याचं, वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक न्यायाच्या हक्काचं असं एक राज्य निर्माण करतो आहे. आणि म्हणून हा सगळा व्यापक विचार, अनेक बाजूने येणारे प्रश्न, प्रतिप्रश्न ते विचारात घेऊन त्याच्यावर काय काय दृष्टिकोन असू शकतात, हा जर आपण एक मोठा बर्ड्स आय व्ह्यू एखाद्या समावेशक दृष्टीने जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्याला असं दिसतं की भाषावार प्रांत रचना हीच सध्याच्या स्थितीत योग्य अशी रचना आहे. प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला वेगळ्या प्रकारे सोडवता येऊ शकतात. फक्त राजकारणाचा किडा असल्यामुळे हे प्रश्न सुटत नाहीत. किंबहुना काही बुद्धिवंतांचं तर असं म्हणणं आहे की काही चळवळी ज्याच्यातून ज्या निर्माण होतात, त्या चळवळी ह्या राजकीय फायद्यासाठी वापरल्या जातात. तर कितपत चळवळी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जातात, तोही एक भाग वेगळा आहे. मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये वादाबद्दल असं काहीस वाचनात आल्याचं मला आठवतं, की ज्याच्यामध्ये असं म्हटलं, की सरकारने जर ठरवलं, आज सरकारकडे एवढी पॉवर आहे, मग तो चंदन तस्कर वीरप्पन असो, की मोठमोठे नक्षलवादी असो, ज्यांच्यावर 50 लाखाचं तेलतुंबडेन वगैरे सारखे, त्यांना हे शासन ढेर करू शकतं मनात आणलं तर नक्षलवादही या भूमीतून संपवला जाऊ शकतो. परंतु अगदी ललित मिश्रांच्या आनंद मार्गीनी केलेल्या खुनापासून, रेल्वे मंत्री त्या काळचे, तिथपासून जर आपण आढावा घेतला तर कुठेतरी हा नक्षलवाद राजकारण करायला यांना आवश्यक आहे. आणि म्हणून राजकारणाच्या व्याप्तीसाठी असे वाद जिवंत ठेवले जातात. किंबहुना शासन इतकं प्रबल आहे आणि सार्वभौम शासनाची ही प्रबलता अपेक्षित आहे, की असा वाद तुम्ही निपटून काढू शकता. एका महिन्याच्या आत सगळे नक्षलवादी, किती नक्षलवादी असतील? महाराष्ट्रापुरता जर विचार केला आपण, मध्य प्रदेश आणि हे त्याला त्याचा केंद्रीय विचार सोडा. महाराष्ट्रापुरता विचार केला, मी स्वतः नक्षल विरोधी अभियानामध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. किती नक्षलवादी असतील? 1000, 2000, 5000. आपले पोलीसच लाखोच्या संख्येत आहेत. असं कुठल्या जगातलं युद्ध नाही की लाखभर सैनिकांसमोर काही हजार सैनिक जिंकले असतील. आपण जिंकू शकतो, आपल्याकडे सर्व साधन आहे, सगळी सामुग्री आहे, सगळं आहे. पण तसं काही न होता आपण शेकडो करोडोची, 800 करोड, 700 करोड ची बजेट मध्ये त्याची तरतूद करून नक्षलवाद संपवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी वगैरे तरतुदी करतो. त्याच्यात किती भ्रष्टाचार होत असेल देवाचा देवाला माहित. थोडक्यात आपल्याला लागलेली अनैतिकतेची जी कीड आहे आपल्या मेंदूला, ती संविधान आपलं पाहिजे तसं इम्प्लिमेंट होऊ देत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर प्रांत आणि भाषा जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हा भाग सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे, की प्रांत आणि भाषा याच्यामधले जे वाद आहे, हे संपू शकत नाही संविधानाच्या चौकटीत असं नाही. 100% संपवू शकतात, पण तुमची तशी नैतिक धारणा नाही आहे. आणि ती नैतिक धारणा नसल्यामुळे तुम्हाला त्या वादाचं राजकारण करण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे आणि त्याच्यामुळे हे वाद संपवले जात नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं दिसणारं सत्य आहे. ताकाला जाऊन भांडण न लपवता बोलायचं असेल, तर तुम्हाला हे स्पष्ट सत्य बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. आता पुढचा एक प्रश्न असा आहे की अभिजात भाषा ही कशाला म्हणतात? आणि भाषेचा अभिजात दर्जा हा कशावरून ठरला जातो? अभिजात म्हणजे मूळस्पद, मुळात, बेसिकली ती भाषा स्वनिर्मित किंवा स्वतःची अशी ओळख निर्माण करणारी असली पाहिजे. तिच्यातले जे शब्द आहे ते इतर दुसऱ्या कुठल्या भाषेमधून येण्यापेक्षा त्या भाषेत ते निर्माण झालेले असावेत, अशी असली पाहिजे. मग आद्य भाषा जर विचारात घेतली तर भारतापुरतं बोलायचं झालं तर संस्कृत. संस्कृत मधूनच सर्व भाषा निर्माण झाल्या. ज्या ज्या प्रांतामध्ये जे जे लोक बोलायला लागले, ह्या सगळ्यांची जननी संस्कृतला आपण म्हणतो. पण मध्यंतरी संस्कृत अभ्यास हा
जवळपास 95% लोकांना धार्मिक तत्वाच्या नावाखाली वर्ज करण्यात आला. त्यांना तो मिळू दिला गेला नाही. त्याच्यामुळे संस्कृतची जी फलावण किंवा भरभराट व्हायला पाहिजे होती ती न होता संस्कृतच्या आधारे श्रुती स्मृती या संहितेमधून जे शब्द आले, जे ऐकले गेले, त्याच्या आधारे प्रतिशब्द प्रतिरूपण त्याचं निर्माण होऊन प्रतिवेदित झालं आणि अशा प्रतिवेदनेमधून ज्या भाषा निर्माण झाल्या त्या आजच्या स्थानिक भाषा आहेत. जननी संस्कृत आहे, ती तिथेच राहील. आता प्रश्न असा पडतो की याच्यातली अभिजात कुठली म्हणायची? मग एकच संस्कृत भाषा आहे, तीच अभिजात आहे. मग अभिजात भाषेला या शब्द प्रामाण्याच्या पलीकडे जाऊन एक दुसरं प्रामाण्य लावण्यात आलं. ती म्हणजे त्याच्यामधली जी साहित्य निर्मिती आहे, जी वाङ्मय निर्मिती आहे, ते वाङ्मय कुठल्या टोळीचं आहे? ते वाङ्मय नुसतं अनुवाद केला, एखाद्या ग्रंथाचा पाश्चात्य लोकांनी लिहिलेले ग्रंथ वाचावे, आपण 2-4 लोक असतो वाचणारे, जगात कुणी भारतात ते ग्रंथ आणून वाचलेले नसतात आणि मग आपल्याचपैकी एकाने त्याचा अनुवाद करायचा आणि ते मिरवत बसायचं. ही अशा प्रकारचा वाङ्मय ज्या भाषेत निर्माण होतं, ती भाषा अभिजात होईल का? तर निश्चितपणे ती अभिजात होणार नाही. मराठीच्या अभिजात दर्जाचा विचार जेव्हा येतो, तेव्हा मूळ ग्रंथ निर्मिती मराठीमध्ये काय आहे आणि ती पहिला मराठीचा ग्रंथ कुठला, भाषेचा ग्रंथ कुठला, ते म्हटलं तर लीळाचरित. आपल्याला पुराण आणि त्यावेळचे जे ग्रंथ आहेत, त्यानंतर बसवेश्वरांचं साहित्य आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, असं तुम्हाला मराठीचं फार मोठं लालित्य समोर येताना दिसतं. ही अभिजात आहे का? आता लीळाचरित हे निखालसपणे अभिजात आहे. त्याच्यावर कोणाचंही दडपण नाहीये. तो ग्रंथ कोणाच्या आधारे लिहिला गेलेला ग्रंथ नाहीये. एक छोटीशी कथा घेऊन की एक वडील आणि एक मुलगी त्या मुलीला शाप आहे, ती जिच्याशी लग्न करते ते तिचे पती जगत नाहीत आणि म्हणून त्या मुलीवर एक ते मानसिक परिणाम सगळ्या गोष्टींचा झालेला आहे, तो दूर करण्यासाठी वडील तिला रानाची जंगलाची सहर करतात, भटकवतात आणि तिथे भटकत असताना वेगवेगळी दृश्य जे दिसतात त्याची गणितीय मांडणी, ज्याला आपण वैदिक गणित या संदर्भाने जरा संबोधतो, त्याचा फार जवळचा संबंध लीळाचरित या ग्रंथाशी येतो जर खऱ्या अर्थाने बघितला तर त्याची मांडणी त्याच्यात केलेली आहे. आणि मांडणी करत असताना जीवनात जगण्यासाठी माणसाला काय आवश्यक असतं, कसले विचार, कसली तत्वप्रणाली आवश्यक असते, ती नकळतपणे सांगण्याचा प्रयत्न त्या ग्रंथामध्ये झालेला आहे. हा मराठीतला पहिला ग्रंथ. हा कुठल्याही ग्रंथावरून आलेला ग्रंथ नाही आणि कुठल्याही ग्रंथाचा तो अनुवाद नाही. म्हणून अभिजाततेचा दर्जा मराठीला सिद्ध होऊन मिळाला पाहिजे. पण आता याच्यामध्ये सुद्धा एवढं राजकारण आहे की मराठीला अभिजात जातीचा दर्जा कोणी द्यायचा? काँग्रेसने द्यायचा, बीजेपीने द्यायचा, की शिवसेनेने द्यायचा, की राष्ट्रवादीने त्याच्यात पुढाकार घ्यायचा? मग भाषा समितीमध्ये कोण लोक असायचे? मग भाषा संचालनामध्ये काय चाललेलं आहे? आम्हाला स्वारस्य राजकारणात जास्त, आम्हाला गटबाजी पक्षबाजी त्याच्यात आम्हाला जास्त स्वारस्य. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळो न मिळो, मग अभ्यासक तत्वज्ञ कोण, जे कोण तुम्ही ठरवाल ते. मग त्याच्यामध्ये लॉब्या तयार झाल्या, प्रांतवार लॉब्या तयार झाल्या, काही जातवार लॉब्या तयार झाल्या आणि अशा पद्धतीनं मराठीची अभिजातता ही कुठंतरी विरत चाललेली आहे, विरून गेलेली. त्याच्या खालोखाल उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वरीचं उदाहरण आहे. ज्ञानेश्वराची उपजत जी ज्ञानेश्वरी आहे, ती ज्ञानेश्वरी ही अभिजात दर्जाची आहे की प्रतिजात दर्जाची आहे? तर ज्ञानेश्वरी हे गीतेचं रूपांतर आहे. भावार्थ दीपिका हे तिचं नाव आहे आणि गीतेमधला तो एक मराठीत केलेला खड्या बोलीतला प्राकृत भाषेतला अनुवाद आहे. संस्कृत आणि प्राकृत या सर्व भाषा अभिजात भाषा आहेत, निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यावर संस्कार करून जी झाली ती संस्कृत. म्हणजे प्राकृतामध्ये जे साहित्य निर्माण झालेलं आहे ते सगळं अभिजात. पण तरी आपण वाहतुकीच्या संबंधाने असं समजूया की गीतेचं निरूपण ही ज्ञानेश्वरी आहे म्हणून अभिजात दर्जा ज्ञानेश्वराला देता येत नाही.
परंतु असे अनेक अभ्यासक आहे आणि त्यांनी कंठशोष करून आजपर्यंत हे सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये जी रूपक आणि उपमा देण्याची क्लृप्ती आहे ती अनन्य साधारण आहे. दुसऱ्या कुठल्याही ग्रंथामध्ये ती तुम्हाला दिसत नाही. आणि उद्वस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मिणी असतात. हे वैज्ञानिक सत्य ज्ञानेश्वर मांडतो याच्यामध्ये एका रूपकाच्या की निष्कर्म आणि कर्म याच्यातला फरक कसा आहे ते सांगण्यासाठी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण हे रूपक हे एक शाश्वतातलं हे रूपक अवकाशातलं आकाशातलं ज्ञानेश्वरांनी वापरलेलं दिसतं. मद हृदय सद्गुरु जेणे तारिलो संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकापरी. विवेकाला जे रूपक दिलेलं आहे ते गुरुचं दिलेलं आहे. गुरु हा दुसरे तिसरे कुठं नसून तुमच्या हृदयात आहे आणि तो तुमच्या हृदयातला विवेक आहे. संविधानामध्ये जेव्हा सत्सद विवेक हा शब्द वापरावा लागला, धार्मिक स्वातंत्र्य आणि धर्माचं स्वातंत्र्य तुम्हाला मूलभूत हक्क म्हणून बहाल करत असताना तेव्हा हा विवेकाबद्दल ज्ञानेश्वरीने काय म्हटलं. ज्ञानेश्वर हा असं तुम्ही तुकारामांचं बघितलं तर जास्त परखड आणि जास्त व्यवस्थित सिस्टमॅटिकली त्यांनी दिले. आता ह्याची अभिजातता नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. आणि मग एखाद्या पाश्चात्य ग्रंथाचा कोणी अनुवाद केला असेल आणि एखादा सम्राट झाला आणि त्यांनी मग काय त्याच्यावर खूप हे झालं आणि हे शेवटी हे अभिजन बहुजन असे जे प्रघात याच्यामध्ये चालू आहे ते भाषेला लागलेली फार मोठी वाळवी आहे या प्रांताला लागलेली. आणि म्हणून मराठीची अभिजातता ही खंगत पडलेली आहे. कोणालाही खऱ्या अर्थाने मराठीच्या अभिजात होण्यामध्ये स्वारस्य दिसत नाही. शासनाने प्रशासनाने याचा साकल्याने विचार केला पाहिजे. जर मराठी इतकी गेली बीती लँग्वेज असेल असं तुम्हाला वाटतं आणि मराठी अभिजात आहे की नाही याबद्दल तुमच्या मनात शंका आहे. शंका राजकीय स्वरूपाची द्वेषात्मक आहे, मत्सरातून निर्माण झालेली शंका. ती जर नसेल तर मराठीच्या भाषा समृद्धीचा विचार करून त्याच्यात कुठला असा शब्द नाही आहे की तुम्ही मूळ अधिनियम कायदा सरकारचा मराठीत ड्राफ्ट करू शकत नाही. आयत खाण्याची सवय झालेली आहे. इंग्रजीत ऑलरेडी कोणी ड्राफ्ट केलेला आहे म्हणून त्याच्यावरून तुम्ही महाराष्ट्रातले अधिनियम इंग्रजीमध्ये ड्राफ्ट करता आणि मग ते अधिनियम ड्राफ्ट झालेले तुम्हाला मराठीमध्ये अनुवादित करावेसे वाटतात. मराठी ही फक्त अनुवादकाची भाषा करून ठेवलेली आहे आणि हे पाप आहे शासनात. हे स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे. हे अशासाठी आहे की शासनाने याचा विचार करावा की खऱ्या अर्थाने मराठीची अभिजातता तुम्हीच संपवताय. तुम्ही हे सिद्ध करा की मराठीमध्ये आम्ही अधिनियम ड्राफ्ट करू शकतो. ओरिजिनल अधिनियम का मराठीत शब्द नाहीत काहीतरी सांगा ना. त्याच्यावर कुणीतरी येऊन भाष्य करावं, बोलावं की नाही मराठीमध्ये या शब्दाला पर्यायी शब्दच नाहीये त्याच्यामुळे आम्ही तो करू शकत नाही. मग अनुवाद करता तेव्हा तुम्हाला कसे शब्द सापडतात. तुम्हाला मराठीला अभिजात दर्जा द्यायचा नाहीये. मराठीची समृद्धी ही ज्या लेखकांनी मग लीलाचरितचा रचयिता असो, बसवेश्वर असो, ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, ज्या ठिकाणी मांडली त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विद्रोही म्हणून बाजूला टाकलेलं आहे. हे दुसरं पाप केलेलं आहे. का विद्रोही आहे. त्यांनी जे होतं जसं दिसलं तसं मांडलं. तो मेला संपला. झाली 750 वर्ष झाली ज्ञानेश्वरीला. काय काय त्याच्यावर अत्याचार अन्याय झाले ते बोलण्याची गरज नाही. पण ज्ञानेश्वरांनी जे मांडलं ते खोटं होतं का. तुकाराम बोलला ते खोटं आहे का. तुमच्या पिढ्या आजपर्यंत 450 वर्षात म्हणू शकला नाही की तुकारामाच्या अभंगामध्ये लिहिलेला एक अभंग खोटा आहे म्हणून. त्यांनी सत्य मांडलं. सत्य मांडणाऱ्यांची ही धडगत असेल तर तुम्ही त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा दे. क्षमा मागून हे बोलू इच्छितो. अंतर्मुख होऊन या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मराठी खरंच अभिजात भाषा आहे की नाही. प्रत्येक मराठी माणसाने जो आज मराठीच्या नावाने छत्रपतीचं नाव घेऊन स्वतःला मराठी एक मराठा लाख मराठापासून तर अनेक मराठीचे वादप्रवाद निर्माण झालेले आहे. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही अंतर्मुख होऊन या गोष्टीचा भाषा म्हणून विचार करा की माझ्या आईची भाषा ही माझी मायबोली आहे, ही माझी मातृभाषा आहे. तिचं सामर्थ्य आहे की नाही. आणि केवळ मराठीत झालं पाहिजे असं नाही. हिंदीतही ते झालं पाहिजे, तामिळमध्येही झालं पाहिजे, तेलुगूमध्येही झालं पाहिजे,
मल्याळम मध्ये झालं पाहिजे, पंजाबी, डोगरी, गुजराती या सगळ्या भाषांना ही समृद्धी आहे. ही खरी तर भारताची कमजोर कडी नसून भारतीय संस्कृतीचा हा मानदंड आहे, ताकद आहे, लौकिक आहे ती. ते आपल्याला जपता आली पाहिजे. संविधानात नुसतं तसे निर्देश दिलेले आहेत, पण ती जपण्याची मानसिकता आणि नैतिकता आपण हरवून बसलो की काय, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणून याच्यावर परत एकदा चाकल्ल्याने विचार व्हावा एवढं वाटतं. आणि आज हे 198 पुष्प आपण संपवतोय. उद्या 199 आणि परवा संविधान पारायणाचं सलग द्विशतकी पुष्प आपण साजरं करणार आहोत दिनांक 24 फेब्रुवारीला. त्या ठिकाणी आपल्या सोबत त्या दिवशी तज्ञ येतील. भाषा प्रांतातले तज्ञ मिळाले तर फार उत्तम. परत आपण एखादं सेशन याच्यावर घेऊ. आणि मध्ये मध्ये जरी शक्य झालं तरी काही प्रश्न त्या अनुषंगाने आले, कारण याची पुढे अजून आपल्याला अनुसूची सगळे परिशिष्ट जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा परत हे संदर्भ रिपीट होणार आहे. तर तेव्हाही विचारण्यात येणारे प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि आपण त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. थोडस फरडं होतं, परखड होतं, पण नाईलाज आहे, हे बोलणं आवश्यक आहे. म्हणून शेवटची विनंती एवढीच करतो की माझे शब्द, भाषा, वाक्य हे चुकून जर कोणाला दुखावलेत असतील तर माफ करा, पण हे बोलणं आवश्यक आहे. हे पारायण आहे, परखड मत मांडणं आवश्यक आहे. तुम्ही तुमची मतं मांडू शकता, विरोध तुम्हालाही करण्याचा अधिकार संविधानानेच दिलेला आहे. तेही असाच प्रवास रोध प्रतिरोधाचा चालत राहील, परंतु सिंथेसिस चे अँटिथेसिस करून त्याची घुसळण करून आपण काहीतरी नवनिर्माण करूया. थेसिसला अँटिथेसिस करता करता आपण सिंथेसिस करूया, नवीन काहीतरी निर्माण झालं पाहिजे ही विनंती करतो. आणि वेळेची अनुमती घेतो, तुमची सगळ्यांची अनुमती घेऊन आजचं सेशन इथे थांबवण्याची विनंती करतो. धन्यवाद.